नमस्कार मित्रांनो, मी दीपक वडवी। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत विद्यार्थी सुरक्षा समिती याचे प्रोसिडिंग लेखन व इतिवृत्त लेखन कसे करावे या संदर्भात संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत। माहे फेब्रुवारी 2025 करता सभा क्रमांक 9 करिता विद्यार्थी सुरक्षा समितीचे प्रोसिडिंग लेखन कसे करावे, फेब्रुवारी महिन्यात कोणते विषय बैठकीस घ्यावे या संदर्भात सविस्तर आपण जाणून घेणार आहोत। त्याआधी जर मित्रांनो या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहावयास मिळतील। मित्रांनो, आपणास जर विद्यार्थी सुरक्षा समितीची PDF किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला जी लिंक दिली आहे त्यावरून तुम्ही ही प्राप्त करू शकता। या ठिकाणी फेब्रुवारी करता शाळा, केंद्र, तालुका आणि जिल्हा आपणास टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर 13 फेब्रुवारी 2025 ला मी ही विद्यार्थी सुरक्षा समितीची सभा घेतलेली आहे, म्हणून ती तारीख या ठिकाणी मी टाकून घेतलेली आहे। थोडक्यात प्रस्तावना या पद्धतीने करून घ्यायची आहे। दिनांक 13 फेब्रुवारी 2025 रोजी शाळा या ठिकाणी शाळेचं नाव टाकून घ्यायचं आहे। यांच्या अध्यक्षतेखाली विद्यार्थी सुरक्षा समितीची सभा घेण्यात आली। सदर सभेसाठी श्री टिंब शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते। या पद्धतीने आपणास थोडक्यात प्रस्तावना करून घ्यायची आहे। सभेचा पहिला विषय मी या ठिकाणी घेतलेला आहे, मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे। 9वी सभा आणि 9वी सभेचा पहिला विषय आहे, सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले। या ठिकाणी दुसरा विषय मी या ठिकाणी घेतलेला आहे, शाळेतील खेळाच्या मैदानावर सुरक्षाबाबत चर्चा। फार महत्त्वाचा असा हा विषय आहे। शाळेतील खेळाच्या मैदानावर सुरक्षाबाबत विद्यार्थी सुरक्षा समितीमध्ये चर्चा करताना खालील मुद्द्यांवर आजच्या या सभेत विषयावर चर्चा करण्यात आली। यामध्ये मैदानावर गड्डे, खड्डे किंवा इतर कोणतेही अडथळे नसावे, मैदान नियमितपणे साफ ठेवावे आणि गडबड किंवा कचरा जमा होऊ नये, खेळाच्या सामग्रीची योग्य स्थिती आणि देखभाल करणे, तसेच खेळासाठी लागणारी सर्व उपकरणे जसे की बास्केटबॉल, फुटबॉल, क्रिकेटचे बॅट, बॉल इत्यादी सर्व जे आहे ते सुरक्षित असावेत। विद्यार्थ्यांना योग्य प्रकारे उपकरणांचा वापर शिकवला जावा, ज्यामुळे अपघात टाळता येतील। विद्यार्थ्यांना खेळाच्या सुरक्षेबद्दल मार्गदर्शन करणे आणि प्रत्येकाने खेळाच्या नियमांचे पालन केले पाहिजे। खेळताना अत्याचार किंवा हिंसा टाळण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जावे। शिक्षक किंवा पर्यवेक्षक नेहमी मैदानावर असावे आणि त्यांना विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची पाहणी करावी। मैदानावर अपघात किंवा दुखापतीच्या परिस्थितीत आपत्कालीन प्रतिसादाची योजना तयार असावी। प्राथमिक उपचाराची साधने आणि तज्ञ कर्मचारी मैदानावर उपलब्ध असावेत। या मुद्द्यांवर चर्चा करून विद्यार्थ्यांच्या खेळाच्या मैदानावर सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना ठरवता येतील। यामुळे विद्यार्थ्यांना खेळाच्या अनुभवाचा आनंद घेता येईल आणि त्यांची शारीरिक व मानसिक सुरक्षा सुनिश्चित होईल, असे आजच्या या सभेमध्ये ठरवण्यात आले व वरील सर्व विषयावर सखोलशी चर्चा करण्यात आली व ठरवल्याप्रमाणे उपाययोजना देखील निश्चित करण्यात आल्या। ठराव मंजूर करण्यात आला। या पद्धतीने या ठिकाणी हा ठराव मंजूर करण्यात आलेला आहे। पुढचा विषय आहे विषय क्रमांक 3, अज्ञात व्यक्तींचा प्रवेश रोखण्यासाठी उपाय। फार महत्त्वाचा असा हा देखील विषय आहे। शाळेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी अज्ञात व्यक्तींचा प्रवेश रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबवणे आवश्यक आहे। विद्यार्थ्यांचा सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी विद्यार्थी सुरक्षा समितीत खालील काही विषयावर चर्चा करण्यात आल्या। शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षक गार्ड ठेवले जातील। ते अज्ञात व्यक्तींना शाळेत प्रवेश करण्यापूर्वी ओळखून पाहतील। शाळेतील कर्मचारी, शिक्षक आणि इतर अधिकाऱ्यांना ओळखपत्र म्हणजेच ID कार्ड ठेवणे अनिवार्य असावे। तसेच या ओळखपत्रांचे तपासणीचे प्रमाण नियमितपणे वाढले पाहिजे। शाळेच्या बाह्य परिसरात जसे की पार्किंग, गेट व बाह्य मार्ग
अज्ञात व्यक्तींना प्रवेश पूर्णपणे रोखला जावा. शाळेतील कॅम्पसवर सुरक्षा रक्षकांची नियमित उपस्थिती ठेवावी आणि त्यांना शाळेच्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश द्यावेत. विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना शाळेच्या सुरक्षा धोरणाबद्दल सतत माहिती देणे आवश्यक आहे. शाळेच्या प्रवेशद्वारावर सुरक्षाबाबत सूचना देणारे फलक आणि नोटीस बोर्ड लावावेत, ज्यामध्ये अज्ञात व्यक्तींना शाळेत प्रवेश न देण्याचे नियम स्पष्ट केले जावे. शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांना अज्ञात व्यक्तीविषयी जागरूकता प्रशिक्षण द्यावे, ज्यामुळे ते कोणत्याही शंकेच्या परिस्थितीत योग्य निर्णय घेऊ शकतात. याप्रमाणे वरील सर्व विषयावर सखोल अशी चर्चा करून याबाबत नियोजन करण्यात आले व तसा ठराव हा मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक टाकून घ्यावायचा आहे. पुढील विषय घेतला आहे मी, विषय क्रमांक 4, विद्यार्थी शिक्षक संवाद आणि मदत तंत्रज्ञान. या विषयामध्ये विद्यार्थी शिक्षक संवाद आणि मदत तंत्रज्ञान याबाबत विद्यार्थी सुरक्षा समितीमार्फत चर्चा व नियोजन करताना खालील मुद्द्यांवर विचार करण्यात आला. यामध्ये विद्यार्थ्यांना आपल्या समस्यांबद्दल शिक्षकांसोबत खुलेपणाने बोलता येणे अत्यंत महत्त्वाचे आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा मानसिक आणि शारीरिक स्थितीला समजून घेतले पाहिजे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधला पाहिजे, ज्यामुळे विद्यार्थ्यांचा दुरावा कमी होईल आणि ते अधिक सुरक्षित व आधारभूत अनुभवतील. शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या भावनिक, मानसिक आणि शारीरिक सुरक्षेबद्दल समजून घेतले पाहिजे. यासाठी नियमितपणे सुरक्षा प्रशिक्षणाचे आयोजन करणे आवश्यक आहे. शिक्षकांनी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या समस्यावर लक्ष ठेवणे, त्वरित मदत मिळवणे आणि संवाद साधणे शक्य होईल. विद्यार्थ्यांसाठी सुरक्षेच्या संदर्भातील समस्यांबद्दल शिक्षकांसोबत संवाद साधण्यासाठी सुरक्षित आणि गुप्त ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स विकसित करणे, विद्यार्थ्यांना ऑनलाईन असुरक्षिततेपासून कसे सुरक्षित राहावे हे शिकवण्यासाठी शिक्षकांनी नियमितपणे कार्यशाळा आयोजित केली पाहिजे. शिक्षक आणि पालक यांच्यात नियमित संवाद असावा, ज्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षा अधिक दृढ होईल. पालकांना विद्यार्थ्यांचा शालेय जीवनाबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. या प्रकारच्या सर्व विषयावर आजच्या बैठकीत चर्चा करण्यात आली व विद्यार्थी शिक्षक संवाद आणि यामधील दुवा म्हणून तंत्रज्ञानाचा योग्य वापर याबद्दल ठरवण्यात आले व तसा ठराव या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी देखील आपल्याला सूचक अनुमोदक टाकून घ्यावायचा आहे. पुढील विषय मी घेतला आहे, विषय क्रमांक 5, इंटरनेटच्या सुरक्षित वापराबद्दल मार्गदर्शन. फार महत्त्वाचा असा हा देखील विषय आहे. इंटरनेटच्या सुरक्षित वापराबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण आजच्या डिजिटल युगात इंटरनेट वापराचे प्रमाण खूप वाढले आहे आणि त्यासोबत त्यामध्ये होणाऱ्या धोक्यांनाही तोंड द्यावे लागते. विद्यार्थी सुरक्षा समितीमार्फत या बाबतीत खालील मुद्द्यांवर मार्गदर्शन करण्याचे आजच्या सभेत ठरवण्यात आले. विद्यार्थ्यांना आपले पासवर्ड मजबूत ठेवण्याचे महत्त्व समजावून सांगावे. पासवर्डमध्ये मोठ्या आणि लहान अक्षरांसोबतच अंक आणि विशेष चिन्हांचा वापर करणे योग्य असते. तसेच पासवर्ड कधीही इतरांसोबत शेअर करणे टाळा. विद्यार्थ्यांना इंटरनेटवर कधीही त्यांची व्यक्तिगत माहिती जसे की फोन नंबर, घरचा पत्ता, जन्मतारीख इत्यादी इतरांसोबत शेअर करणे टाळण्याबाबत जागरूक करावे. विद्यार्थ्यांना सोशल मीडियावर त्यांच्या गोपनीयतेचे नियंत्रण कसे करावे, तसेच विविध ॲप्स आणि वेबसाईट्सवरील गोपनीयता सेटिंग कशा समायोजित कराव्यात याबद्दल मार्गदर्शन करणे. विद्यार्थ्यांना इंटरनेटवर संवेदनशील माहिती जसे की आर्थिक माहिती, पासवर्ड, बँक डिटेल्स इत्यादी सुरक्षित ठेवण्याचे महत्त्व समजावून सांगावे. विद्यार्थ्यांना इंटरनेट व्यसनाचे दुष्परिणाम समजावून सांगणे. हे सर्व मुद्दे विद्यार्थ्यांना इंटरनेटच्या सुरक्षित वापराबाबत मार्गदर्शन करण्याच्या प्रक्रियेचा भाग असू शकतात. असे विद्यार्थी सुरक्षा समितीने यावर सुसंवाद साधून आणि विविध उपाययोजनांचा अवलंब करून विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि जबाबदार इंटरनेट वापर शिकवू शकते असे ठरवण्यात आले.
व तसा ठराव या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. आपणास जर अजून 1-2 विषय आवश्यक वाटत असेल तर ते या ठिकाणी टाकून घ्यायचे आहे. मी शेवटचा विषय या ठिकाणी घेतलेला आहे, ऐन वेळेस उपस्थित होणारे विषय. ऐन वेळेसच्या विषयावर सखोल चर्चा करून श्री टिंबटिंब यांनी सभेस उपस्थित सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले. अशा पद्धतीने खेडीमेडीच्या वातावरणात अध्यक्ष यांच्या संमतीने सभा संपन्न झाली असे घोषित करण्यात आले. या पद्धतीने मित्रांनो, मी माहे फेब्रुवारी करता विद्यार्थी सुरक्षा समिती प्रोसिडिंग लेखन व इतिवृत्त लेखन कसे करावे या संदर्भात सविस्तर आपण जाणून घेतलेला आहे. आपणास जर हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.